हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळेजण? जय सद्गुरू, जय बाळूमामा सगळ्यांना. बघा आता आमची आई ब्लाऊज शिवायला लागले. बघा एकतर आजारी पडले, संक्रांतीचे ब्लाऊज आले तिला शिवायला. आई इकडे बघ, बोल. हाय मित्रांनो, नमस्कार. आवाज बसलाय बघा माझा. आवाज काही नाही, पण संक्रांतीचे कपडे इथे शिवायचे, ते लय गडबड आहे बघा. हो, रात्री तर बघा 1:30 वाजता जागले. मी लाईव्ह केलं होतं, लाईव्हवर आलेलं त्यांना तर माहितीच आहे बघा. माझा आवाज बसलाय, आजारी आहे, तरी काम तर करावंच लागतंय ना. बघा एवढं ढीगवर ब्लाऊज शिवले सगळं. बघा किती ढीग पडला. एवढे संक्रांतीचे ब्लाऊज शिवले ताईने. बघा इथं साड्या पिको फॉलला ती पडलेत सगळ्या. ब्लाऊज शिवायचं म्हणले की सगळ्या घरातनं राडाच असतो बघा. हो का, इकडं सुद्धा सगळा राडाच आहे. यात दोरे, हो का, सगळ्या घरात आमच्या कपडेच आहेत बघा. बघा किती आवाज बसलाय, तरी सुद्धा कपडे शिवते माझी आई. एवढं कष्ट करून रात्रभर जागून पैसे कमवते. हे बघा, हे ढीगभर ब्लाऊज आहेत. थांबा, मी आता व्हिडिओ स्टॉप करून सगळे ब्लाऊज मांडते आणि तुम्हाला दाखवते त्यातल्या डिझाईन कशा वाटते, कोणती तुम्हाला छान वाटते ती कमेंट करून नक्की सांगा. हे बघा मित्रांनो, हे पाहायला किती छान वाटायले ना. हे रिअलमध्ये तर बघायला ना खूपच छान वाटतं बघा. चला तर आता मी तुम्हाला एक एक ब्लाऊज दाखवते त्याच्या डिझाईन. हे बघा, ही अशी डिझाईन केली आईनं. तुम्हाला ह्यातला कुठला पण आवडू द्या, तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तर सेपरेट व्हिडिओ बनवू आम्ही, जो तुम्हाला आवडेल त्याची डिझाईन कशी काढायची. हे बघा, तर ह्याच्या बाह्या बघा, ही बाहुबली बाई केली बघा. का ह्या बाईची डिझाईन बघा अशी केली. ह्याच्यामध्ये मणी बसवलेत. परत थोका ह्या बाईची बघा, छान दिसायला लागले ना. बघा ह्या बाईला तसली वेगळी लेस लावली आहे. हे बघा, हे बघा, हे असं मध्ये फूल लावलंय ह्याला. हो का, हे मध्ये पॅच टाकलाय. हे बघा, लटकने असे नवीन नवीन प्रकारचे केलेत. आणि हा ब्लाऊज बघा, हा तर सगळ्यातच छान, मला तर खूप आवडला बघा. तुम्हाला आवडला का? याच्यामध्ये मणी वगैरे बसवलेत आणि 2 कलरची फुलं लावलेत बघा. छान दिसायले की नाही? हे संक्रांतीचे ब्लाऊज आहेत आमच्यात. मला जुळे 2 भाऊ असल्यामुळं आईला दिवसभर काय काम करू देत नाही ती, म्हणून आई रात्री 1-1, 2-2 वाजेपर्यंत काम करत असते. लाईव्ह पण करते काम करत करत. लाईव्ह करणारे म्हणजे रात्री जे जे बघतात त्यांना तर माहीतच असेल. हे बघा, तर माझ्या आईला थोडासा कंटाळा आल्यासारखं वाटेल बघा. हो बघा, तुझे तोंड किती सुकले. बोल गाई. आजारी आहे बाई मी, संक्रांत आले जवळ कपडे शिवावं लागते ते. हो, आता हे बघा कॉलरचं शिवायचं आहे ब्लाऊज. हो, आता एवढं सगळं ब्लाऊज शिवले, तर त्याला हुक लावले, ते सगळं तयार करून ठेवले. आता अजून तरी बरेच आहेत अजून ब्लाऊज. तो तिथे साड्या पडल्यात एवढ्या मोठ्या, वाईट पिशवीतले साड्या पडल्यात अजून. ही स्पेशल पिको फॉलची मशीन आहे बघा. नाही, डबल पार्टचे बाय ते, आणि डबल पार्टची पण आहे. सगळे कपडे शिवायचे, हे सगळे कपडे शिवायला ठेवले ते बघा. ही कडाप आम्ही घरातलं सामान ठेवायला केले होते, पण कपडे जास्त आहेत त्यामुळं आता आम्ही हे सगळे कपड्यालाच कडाप केले. थांबा मी घरातले दाखवते तुम्हाला. आमच्यात आणलेल्या विकायच्या साड्या वगैरे त्यातच मांडलेत. हे बघा, ह्या कडापात सगळ्या साड्या वगैरे विकायला आणून ठेवलेल्या आहेत त्या. हो का, अशा एक दिवशी आम्ही ह्या साड्या स्पेशल तुम्हाला व्हिडिओ करून दाखवू. नंतर हे बघा, जिथं बघाल तिथं सगळ्या साड्या आणि ब्लाऊज येत आहेत बघा. हो का, आणि इथं तर बघा सगळं फुल भरलेलं आहे ब्लाऊजनं. जे जे ब्लाऊज शिवून तयार झालेले आहेत ना, ते इथं टाकलेले आहेत बघा. आणि काय झाले, ज्यांच्या घरात ब्लाऊज शिवतात का त्यांच्या घरात जरा जास्तच राडा असते.
पण आमच्यात हे जरा आवरतो आम्ही दररोज, पण ब्लाऊज शिवायला बसलं की पडतच असते. मग सकाळी ब्लाऊज शिवायला बसलं की संध्याकाळी स्वयंपाक वगैरे करायच्या वेळेस उघडतोय. हो काही तर आमची बाळा झोपली ती बघा. वा, इकडे एक बाळ झोपलंय, एकच झुळ आहे बघा. हो का, ह्यात एक झोपलंय. हो का, इथंही मोठं आहे. किती टेन्शन आले बघा त्याला, डोक्याला हात लावून झोपलंय. तर खरंच टेन्शन आलेलं नाही मित्रांनो, जस्ट व्हिडिओमध्ये जोक करायले मी. कशाचं टेन्शन आलंय काय माहीत. आई आजारी आहे आमची, त्याचं टेन्शन घेतलंय का काय कुणास ठाऊक आहे बाळानं. तर लवकरात लवकर आमची आई बरी व्हावी. आमची आई हसायली ना, मला तर लय आवडते बघा आई हसायला लागल्यावर. आज 12 जानेवारी जिजाऊ जयंती मित्रांनो. आज आमच्या शाळेमध्ये फंक्शन असते, पण आज सुट्टी आली रविवारची म्हणून, नाहीतर मी आज काही घरी नसले असते. चला तर मित्रांनो, मग आता मी जरा आईला काम करू लागते. आई आजारी आमची, लय राडा पडल्या घरात ना, दिसतेच तुम्हाला. तर गिऱ्हाईक येतेच, सारखं आवरावं लागते, घर स्वच्छ ठेवावं लागते. स्वच्छता असल्याशिवाय तर लक्ष्मी तर घरात राहतच नसती, पण समोरचे गिऱ्हाईक आलेले असतात त्यांना सुद्धा वाटत असते. मग आता सकाळ सकाळ आवरून घेते. चला बाय मित्रांनो. आई बाय कर मित्रांना, बाय कर.